हर्षवर्धन गोरे मी मगाशी ज्यांचा उल्लेख केला की माझी मुळात आशाताईंची भेट ज्यांच्यामुळे झाली ते मंदार कर्णिक त्यांचा आणि सोनालीचा लेख अथर्व कर्णिक आणि काव्या पण त्या ह्याच्यात आहे श्रावणी या सगळ्या किशोरवयीन आणि बालवयीन मुलांना घेऊन आम्ही चालवू हा पुढे वारसा या नावाने मी एक सिरीज सुरू करतोय. आपण नुसतं म्हणतो की पुढच्या पिढी ऐकायला हल्ली येत नाही, पुढच्या पिढीला रस नाही, पण मला असं वाटतं कुठेतरी कर्तव्य आहे आपलं की ह्या पिढीला ही गाणी आपणच ऐकवली पाहिजेत आणि म्हणून मी ह्या पिढीला घेऊन ह्या वर्षीचा बाबूजी महोत्सव करतोय. ही 6 लहानगी मुलं बालवयीन किशोरवयीन म्हणजे मॅक्झिमम 12वीतला माझा मुलगा सगळ्यात मोठा आहे. तर ते जेव्हा ही गाणी म्हणतील तेव्हा त्यांचे मित्रमैत्रिणी त्यांच्या त्या रील्स आणि ह्या सगळ्यामधनं ही गाणी ऐकतील आणि कुठेतरी हे गाणं जिवंत राहील हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. तुम्ही देखील त्याला अशीच भरभरून साथ द्या, प्रतिसाद द्या की मी आशा बाळगतो. आणि हे 5 कार्यक्रम असणार आहेत संपूर्ण मुंबईमध्ये आणि ही सगळी मुलं ही गाणी गाणार आहेत. परंतु वादक मात्र जर का आम्हाला त्या तोडीचे त्यांच्याच वयाचे मिळाले तर आम्ही त्यांनाच घेऊ, परंतु कार्यक्रम प्रोफेशनली उत्तमच असला पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून वादक मात्र उत्तम दर्जाचे आज जसे आहेत तसे त्यांच्यासमोर एक असणार. तर या सगळ्यांना आपण आणि हो समीराची लेख त्याचं निवेदन करणार. तर पुढे नेऊया कार्यक्रम. केवळ मगाशी तिने तो उल्लेख केला आणि काही मान्यवरांचा आवश्यक होता मला उल्लेख.